चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमधून सेंटेन्स बघणार आहोत. इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं आणि इंग्लिशमधील सेंटेन्स मराठीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं ते आज आपण पटापट बघून घेऊया. तर बघा, पहिला सेंटेन्स आहे तिचे डोळे उघडे होते. आता बघा, या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तिचे डोळे ह्याला 1 नंबर द्या, उघडे ह्याला 2 नंबर आणि होते ह्याला 3 नंबर द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिचेसाठी आपल्याला या ठिकाणी हरचा वापर करायचा आहे, डोळेसाठी आईज. मग या ठिकाणी पहिल्या नंबरावरती पहिला नंबरच घेणार इंग्लिश सेंटेन्स बनवताना, हर आईज. त्यानंतर तिसऱ्या नंबरवरती जो शब्द आहे होते तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे पहिला तिसरा घेणार आणि नंतर मग दुसरा घेणार. मग होतेसाठी आपण या ठिकाणी वापरणार वर. ठीक आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून वर. आणि उघडेसाठी ओपन, OPEN, ओपन.